अथ श्री साई सच्चरित अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय सद्गुरो परमनित्या, जय सद्गुरो ब्रह्मसत्या, अनुभवेदाविसी जगन्मिथ्या, माया नियंत्या. जय जया, जय जयाजी अनाद्यनंता, जय जयाजी द्वंद्वातीता, जय जयाजी विकाररहिता, निजरूप बोधिता तू एक. सागरी रिगाली करू आंघोळी, परते लकाय सैंदवाची पुतळी, हे तो न घडे करदाळ काळी, तुझ जवळी ही तैसेच. वेदश्रुती ही जयाविषी, विवाद करीती हरनिशी, ते अलक्ष तू बोटाने दाविसी, अप्रयासे भक्तासी. आलाच दैवाचा योग जरका, पडला पुरे का तुझा गरका, मग हा फुलवा हा परका, नाही या कुतर्का स्थान. ते गताध्यायी कथा पावन, ब्रह्मगुंडाळाचे आविष्करण, ब्रह्मार्थियाचे लोभावरण, प्रतिबंध कारण वर्णिले. आता मदनुग्रह कथा श्रवण कीजे आदरे श्रोता, अनुभवा येईल तुमच्या चित्ता. मार्गदर्शकता बाबाची ही आहे गोड वार्ता, ती मी कथितो यथार्थता. श्रोता आपुललिया स्वार्था, स्वास्थ चित्ता परिसावी. असता श्रवणार्थी सादर, भक्त्यास उल्हास आणि आदर, हृदया फुटे प्रेम पाझर, आनंद निर्भर उभयता, न करिता बुद्धिभेद तिळभर. जैसा जयाचा अधिकार, तैसाच तयास मार्ग साचार, उपदेश पुरसर धाविती. ऐसे किती एकाचे मते, गुरुने जे कथिले ज्योते, कथिता न येते इतराते, विफल होते गुरुवाणी. हे तो केवळ काल्पनिक, नसते स्तोम निरर्थक, प्रत्यक्ष काय स्वप्न तही देख, कथिती सद्बोधक सकळाते. मानाल जरी हे अप्रमाण, बुध कौशिक ऋषी प्रमाण, श्रामरक्षा दीक्षाचे स्वप्न, केले कथन सर्वत्र. गुरुवर्षा काळीचे घन, आवडी वर्षती स्वानंद जीवन, ते काय ठेवावे कोंबून, यथेच्छ सेवून सेवावे. लेकराची धरुणी हनुवटी, मायतयाचा आरोग्यासाठी, मायाळूपणे पाजी गुटी, तीच हातावटी बाबाची. मार्गदयाचा नवता गुप्त, कोण्या रीती कैसा वचित, निजभक्तांचा हेतू पुरवित, सावचित्त ते ऐका. धन्य 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 सद्गुरु संगती, कोणावर नव्हे तिचे महिमाती. आठविता एक एक त्यांचा उक्ती, निजस्फूर्ती उसंबळे. प्रेमे करिता ईश्वर अर्चना, गुरुसेवा गुरुपूजन, होईल गुरुगम्य संपदन. इतर साधन ते फोल, विक्षेप आणि आवरण, तेणे हा भवमार्ग संकीर्ण. गुरुवाक्य दीपक किरण, निर्विघ्न मार्गदर्शक. गुरु प्रत्यक्ष ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, गुरुची वस्तुत परमेश्वर. ब्रह्म परात्पर गुरुराया, गुरुजननी गुरुपिता, गुरुत्राता देवकोपता, गुरुकोपता कोणी न त्राता, सदा सर्वदा जाणावे. गुरुदर्शक प्रवृत्तीचा, तीर्थवृत्त निवृत्तीचा, धर्माधर्म विरक्तीचा, वेदश्रुतीचा प्रवक्ता. उघडुनी बुद्धीचे डोळे, संत दाविती निजरूप सोहळे, पुरविती भक्तीचे डोहळे, अतिकोवळे कारुणिका. तेणे विषय वासना मावळे, निद्रेतही ज्ञानची चावळे, विवेक वैराग्य फळ जावळे, कृपाबळे हाती ये. जाहलयास सत्समागम, संत सेवा संत प्रेम, स्वये भक्त काम कल्पद्रुम, सर्वश्रम निवारी. सदा असावे सत्परायण, कराव्या संत कथा श्रवण, वंदावे संताचे चरण, पापक्षालन होईल. लाडरे जय इलाख्याधिपती, क्राफर्डशाही कातली पालती, तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती. लागले भक्तीस बाबाच्या, हा संसार तापत्रे खोटा, व्यापार धंद्याचा आला तोटा. मनास कंटाळा वेटा मोठा, घेतला लोट निघाले. चित्त झाले अति अस्थिर, वाटे प्रवासा जावे दूर. सेवा वा एकांत सुखकर, ऐसा विचार दृढ केला. जीव जय पडे अतिसंकटी, देव आठवे तदा कष्टी. मग तो भक्त करी हा काठी, लागे पाठी देवाच्या.
परिणा लागता दुष्कर्मा ओहटी, देवाचे नाव येई ना ओठी, मग सप्रेमता पाहुनी जाग जेठी, संत भेटी करवितो. तैसेच त्या भक्ताचे झाले, पाहुनी संसाराती कावले, स्नेही दयाचे वदते झाले, हितवचन वहिले ते ऐका. काय हो आपण शिर्डीस जाणं, समर्थ साईनाथाचे दर्शन, करा की तयासी प्रार्थना, दया घना त्या संता. क्षणैक संत संगती लाधले, चंचल मन निश्चल होते, तत्काळ हरिचरणी जडते, मग अवघडते पराताया. देशोदेशीचे लोक जाती, साई पदराची लोळती, महाराजांचा आज्ञेत वर्तती, अभिष्ट पावती सेवेने. ऐसी तयाची प्रसिद्ध कीर्ती, आबाल वृद्ध सर्व जाणती, तयासी येता काकुळती, दुःख निवृत्ती लाधाल. शिर्डी सांप्रत पवित्र स्थान, यात्रा वाहे रात्रंदिन, तुम्हीही पहा अनुभव घेऊन, संत दर्शन हितकारी. अवर्षणे उद्विग्न अकिंचन, अवचित वर्षे विपुलघन, होता भुकेने व्याकुळ प्राण, पंचपक्वान वाढिले, तैसी स्नेहाने कथिली वार्ता, मानवली ती दया भक्ता, अनुभव घ्यावा आले चित्ता. धरिला रस्ता शिर्डीचा, आले गावी घेतले दर्शन, पायी घातले लोटांगण, तत्काळ निवाले नयन, समाधान झाले. जे पूर्ण ब्रह्म सनातन, स्वयं ज्योती निरंजन, पाहुनी ऐसे साईचे ध्यान, सुप्रसन्न मन झाले. वाटले पूर्वार्जित सभाग्यता, तेनेची हे पाय आले हाता, चित्तास लादली शांतता, निश्चिंतता दर्शने. उपनाम जयाचे साठे, अंतरी निश्चयाचे मोठे, गुरुचरित्र पारायण नेटे, नेमनिष्ठे आरंभिले. सप्ताह पूर्ण होता निशी, बाबा देती दृष्टांत त्यासी, निजखरी घेऊनी त्या पोथीसी, अर्थसाठ्यासी समजावीत. स्वये स्थित निजासनी, समोर साठ्यास बैसवनी, गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. बाबा ग्रंथावर्तन करीती, पुराणी कसे कथा निरूपिती, साठे श्रोतपणे स्वस्थचित्ती, सादर ऐकती गुरुकथा. हे काय ऐसे उपराटे, विचारात पडले साठे, वाटले तयासा आश्चर्य मोठे, कंठ दाटे प्रेमाने. अज्ञान तमौशीसी, ठेवून या माने पाशी, घोरत पडले जे वासानुकुशीसी, त्या जगविसी दयाळा. पहा ऐसी आही समयासी, थापटोनिया आपणासी, गुरुचरित्र पियुषासी, पाजिलेसी कृपाळा. असो ऐसा दृष्टांत घडता, साठे जागृत झाले तत्वता, कळवी ती काकासाहेब दीक्षिता, साध्यंत वार्ता घडली ती. म्हणती न कळे याचा अर्थ, जाणती एक बाबा समर्थ, काय की न कळे त्या ते मनात, काका साध्यंत पुसाकी. पुनश्च पाठ सुरू करावा, की झाला ती तुकाची पुरा समजावा, मनोदय बाबाचा पुसावा, तेनेच विसावा हे मना. काका मग बाबा प्रती, समय पाहुनी स्वप्न निवेदिती, देवा आपण या दृष्टांती, काय साठ्याप्रती जाणविले. सप्ताह ऐसेची सुरू ठेवावा, किंवा येथून पुरा करावा, दृष्टांतार्थ स्वये विवरावा, मार्ग दावावा तया ते. इतुकीच पायी माझी विनंती, साठे मोठे भक्त भावार्थी, कृपा व्हावी तयावरती, पुरा व्हावी आरती तयाची. मग बाबा आज्ञापिती, होऊ द्या आणि एका वृत्ती, वाचिताही गुरुची पोथी, भक्त होती निर्मळ. या पोथीचे पारायण करिता होईल कल्याण, परमेश्वर होईल प्रसन्न, भवबंधन सुटेल. तेज बाबांनी केले कथन, करीत होतो मी होईल कल्याण, करीत होतो मी पादसंवाहन, झालो अंतरी विस्मयपन्न, वृत्ती स्फुरण पावली. बाबा तरी हे ऐसे कैसे, साठ्या सफळ तो अल्पायासे. माझी गेली वर्षानुवर्षे, बाबा तरी हे ऐसे कैसे, साठ्या सफळ तो अल्पयासे. माझी गेली वर्षानुवर्षे, 7च दिवसे फळत्यासी. एकची पाठ गुरुचरित्राचा, केला साठ्यानी 7 दिसाचा. 40 वर्षाचा पाठ जयाचा, विचार तयाचा नाहीच का. एकाशी फळतो 7 दिवसे, एकाची निष्फळ 7 वर्षे. वाट पाहे मी चातक प्रकर्षे, दयाघन हा वर्षले कै. येईल कै एक दिवस, प्रसन्न होईल हा संतस
संतावतस फेडील माझी या मनीची हौस, देईल उपदेश मज काय. भक्तवत्सल श्री गुरु साई, पाहत यांची काय नवलाई. मनी वृत्ती उठली हे ते समयी, तत्काळ त्याही जाणिली. ऐशाच विद्येच्याही पोटी, बऱ्या वाईट कोट्यानुकोटी. वासना उठती उठाउठी, तितुक्या ती दृष्टी तयाना. मनचिंती ते वैरी न चिंती, हे तो सर्वासी ठावे निश्चिंती. इतर कोणी जरी ते नेणती, महाराज ओळखती तत्काळ. परिती माया ती कृपाळ, पोटात घाली निंद्य सकळ. अनिद्य पाहुनी प्रता काळ, तितुक्यास चालन देईती. तव ते मनोगत जाणुनी, बाबा वदती मज लागुनी. उठत्या चाम्याकडे जाऊनी, रुपये घेऊनी 15 ये. बैसत या पासी क्षणभर, गोष्टी बोला परस्पर. दक्षिणा देईल ती घेऊन सत्वर, येई मघारा परतोन. कृपा उपजली साईनाथा, दक्षिणेचा करून निमित्ता. म्हणती मग जा आताचे आता, रुपये मज करिता श्यामाकडे. झाली आवरी ऐसी आज्ञा, बैसावया पुढे कोणाची प्रज्ञा. बैसता ती होईल अवज्ञा, घेऊन अनुज्ञा उठलो. मग मी तत्काळ गमन केले, श्यामारावही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले, निसत ठेले धोतर. नुकतेच होते झाले होते स्नान, दूत वस्त्रा परिधान करून. होते घालित धोतराची चूण, मुखे गुणगुणा नामाची. म्हणती काय मध्येच कोठे, मशिदीतून आलात वाटे. शर्येवरी का चंचलता उमटे, ऐसे ऐकटे काज. या बैसी मी आता नालो, हा पहा धोतर चुणीता आलो. जातो देवावर पाणी घालो, सांजा परतलो ऐसाची. आपण करिता तांबूल भक्षण, तो मी सारितो पूजा विधान. करू मग वार्ता सावधान, समाधान पूर्वक. माधवरावा घरात जाती, मग तेच खिडकीवरती. होती नाथ भगवताची पोथी, सहज हाती घेतली. यदृच्छेने ग्रंथ उघडला, अकल्पित जे ते आरंभ केला. प्रातःकाळी जे अपूर्ण टाकिला, वाचावया आला तोच भाग. अति आश्चर्य मना वाटले, प्रातःकाळी वाचन जे हेळसिले. बाबांनी ते संपूर्ण करविले, वरी लाविले. नियमन म्हणजे नियमे वाचन, न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन. अपुरे टाकुनी नियमितोपासन, स्थानपासून चढवून चालू नये. आता थोडीशी उपकथा, ओघास आली नये टाकिता. श्रोता परिसावी सादरता, या नाथ भागवता संबंधे. ते हे नाथ भागवत, गुरुभक्ती रसे परिलुप्त. साई कृपा पात्रभूत, नित्य दीक्षित वाचती. जगदुद्धाराची कारणे, ब्रह्म ठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षेत्री, त्याने बीज आणिले कणसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी, केली संवगणी बादरायणी. शुके परीक्षितीचा खळ्यांत पळणी, केली निवडणी कणसाची. स्वामी श्रीधरे मारले हडप, स्वामी जनार्दने केले माप. रसभरित पक्वाने उमाप, नाथ प्रताप भोजन. स्कंद 11 त्यातील जाण, भक्तिप्रेम सुखाची खाण. ते हे 32 खणी वृंदावन, नित्य वाचन दीक्षिता. दिवसातयाचे करीती निरूपण, रात्र वाचती भावार्थ रामायण. हाही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून, जाहला प्रमाण दीक्षिता. भक्ती सुखामृताचे सार, ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार. तो हा नाथाचा मूर्त उपकार, महाराष्ट्रभर उदंड. करोनिया प्रातस्नान, नित्यनेम साई पूजन. अन्य देवदेवतार्चन, नैवेद्य निरंजन उरकता. मग श्रोत्या समवेत सविस्तर, पय प्रसाद अल्पहार. सारोनी नित्यक्रमानुसार, पोथी सादर वाचिती. जया गौडी सहस्रपारायण, भगवत्पारायण तुकारामाने. केली भंडाऱ्यावर एकांतपणे. ते गोडी कवणे वर्णावी, हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ. दीक्षित शिष्य निष्ठावंत, म्हणून जीवाचा उद्धारार्थ. साई समर्थ आज्ञापिती, जाणे न लगे अनाप्रती. भगवंत प्रकटे उद्धव गीती, श्रद्धायुक्त जे पारायण करीती. भगवत प्राप्ती रोकडी. भारती संवाद कृष्णार्जुनाचा, त्याहुनी सरस हा कृष्णोद्धवाचा. तो या भगवती उपदेश साचा, प्रेमळ वाचा नाथाची.
असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत समर्थ कृपाळू साईनाथ वाचवीत नित्य शिर्डीत सखा राम हरिजोग तयास हा भावाचा नियोग साठ्याचे वाड्यात हा योग भक्ता उपयोग हा मोठा प्रत्यय या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्ता लागून श्रवण करविती कळवळून भक्त कल्याण वाचेने अगाध बाबाची अनुग्रह कुसरी भक्ता उपदेशिती परोपरी भक्त जवळी वा देशांतरी बाबा अंतरी सन्निधाची आपण जरी मशिदी बसती कोणाही काही कार्य नेमिती तयासी देऊन या निज शक्ती करून घेती ते कार्य बापू साहेब जोगाप्रंत वाड्यात पोती वाचाया सांगत तेथी वाचित नित्य नेमस्त श्रोते येत ऐकाया जोगई दुपारा भोजनाती नित्य जाऊनी बाबा प्रती चरणवंदनी घेऊन विभूती आज्ञापन घेती पोतीचे कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडिता आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐसी अनुज्ञा झाली पाठी भक्त जे येती बाबाचे भेटी किती एका पोती ऐकावयासाठी उठी पाठवित कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता साठवी निजकर्ण संपुटी तोच बाबा म्हणती जा उठी त्या पोतीसाठी वाड्यांत श्रोता भावार्थी पोतीस जाता निघावी पोती तई ऐसीच कथा की जी पूर्वील कथेची दृढता अर्थावबोधकता पूर्ण करी ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी अथवा एकनाचाची वैखरी बाबाच्या कथेचाच अनुवाद करी श्रोते अनवलपरी मी मोठी ही मोठी एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचवा ऐसा नसताही नियोग पूर्वनिवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचित भगवद्गीता भागवत मुख्यतः हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचित गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाम भावार्थ दीपिका भागवत एकादश स्कंदनिका परमार्थ भूमिका नाथाची असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार मीही ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनी कथा एका अर्धी वाचिली मंडळी मशिदी जावया निघाली वाचता वाचता पोती ठेविली धाव मारिली मी येथे इच्छा ऐकाव्या बाबाच्या गोष्टी बाबाच्या पर्यानिक पोटी भागवत सोडून इतर कष्टी नाहीच तुष्टी तयाना याचा अर्थी नेट पाटे राहिले भागवत वाचविले वाटे ऐसे हे बाबाचे कौतुक मोठे प्रेम लोटे आठविता असो भागवती कथा संपली उपकथा ही येथे सरली माधवरावाची पूजा आटपली स्वारी आली बाहेर अहो बाबाचा निरोप आहे तोच मी घेऊन आलो पाहे श्यामापासून 15 रुपये दक्षिण ये घेऊनी बैसलो होतो सेवा करीता अकस्मात तुमचे स्मरण होत उठ श्यामाकडे जा म्हणत दक्षिणेसी परत ये बैस म्हणाले तयाचे घरी विळभर तयास वार्ता करी बोलून चालून परस्परी मग माघारी तू येई माधवराव जवळ हे परिसक्त झाले अत्यंत आश्चर्यचकित रुपयाऐवजी नमस्कार सांगता दक्षिणा म्हणतही आमुची बरे असो एक झाले 15 नमस्कार पदरी बांधले परी वार्ता करवायास या की वहिले म्हणून म्हटले तयास काय गोष्टी सांगत सांगा फेडा की माझ्या श्रवण पांगा बाबाची निर्मळ यशगंगा दुरितभंगा करून का मग माधवराव म्हणती बैसा या देवाचा खेळची ऐसा तुम्ही सर्व जाणतसा क्षणैक विसावा घ्या बसा हे घ्या पान हा घ्या काथ चुना सुपारी आहे डब्यात हा मी आलो एक क्षणात टोपी डोक्यात घालूनी अगाध साईबाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला आपण काय थोड्या देखिल्या शिर्डी सहाल्या पासोनी मी तो केवळ खेडवळ आपण शहरवासी सकळ काय वानाव्या आपणाजवळ लीला कळत दयाचा येतो म्हणून घरात गेले देवास फुलपान वाहिले तत्काळ टोपी घालून आले बोलत बैसले मजसवे काय देवाची अतर्क लीला कोण जाणेल याची कळा अंत नाही यांच्या खेळा खेळून खेळ निराळा काय तुम्ही विद्येचे भोगते
एकहुनी एक ज्ञाते आम्हा गावढळा काय कळते चरित्र काळ अकळ ते बाबाचे ते काय गोष्टी वार्ता न सांगती आम्हापाशी किमर्थ पाठविती त्यांची करणी तेच जाणती मानवी वृत्ती नाही ती आलेच आता ओघावरी गोष्टही मजा आठवली बरी करू वार्ता काहीतरी वेळ साजरी करू की प्रत्यक्ष आमुचे दृष्टी समोर कथितो येथे घडलेला प्रकार जया म्हणी जैसा निर्धार तैसा ते पार पडिती कधी कधी बाबा हे किती मनुष्याचा अंत पाहती भक्ती प्रेम कसा सलावती तेव्हाच देती उपदेश उपदेश हा शब्द कानी पडता स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा सक्रदर्शनी जणू विद्युल्लता चमकले चित्ता माझिया नसेल काही श्यामाची योजना मशिदीतील मम चंचला मना स्थैर्य आणावया लागी कल्पना घटित घटना बाबाची असो ही जी उठली वृत्ती तैसीच दाबुनी ठेविली चित्ती कथा श्रवणी दुणावली आरती तियेची पूर्ती संपादू मग बाबाच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता आनंद वाटू लागला चित्ता भक्तवत्सलता पाहुनी पुढे अनेक कथा सांगती म्हणती एक देशमुखी होती तियेच्या पहाले चित्ती संत संगती करावी ऐकून साई बाबाची कीर्ती संगमनेरचे लोका संगती आली बाई शिर्डी प्रती दर्शन प्रीती बाबाच्या खाशाबा देशमुखाची ही आई नाम येचे राधाबाई निष्ठा धरुणी साईचे पायी दर्शन घेई साईचे दर्शन घडले यथा सांग गेला मार्गाचा क्षीण भाग जडला श्रीचरणी अनुराग कार्यभाग आठवला होती तियेचा मनी आर्थ गुरु करावे साई समर्थ करतील उपदेश यथार्थ जेणे परमार्थ साधेल बाई वयाने म्हातारी निष्ठावंत बाबावरी निष्ठा अत्यंत बाबावरी मिळावा उपदेश काहीतरी निर्धार अंतरी हा केला बाबा जोवरी मजला स्वतंत्र देती न एकदा कान मंत्र करीती न मज कृपा पात्र तोवरी अन्यत्र जाणेना व्हावा साई मुखीचाच मंत्र घेता इतरत्र तो अपवित्र श्री साई संताग्रणी पवित्र अनुग्रह पात्र मज करो करुणी ऐसा अंतःकरणे दृढ निश्चय त्या बाईने वर्ज करुणी खाणे पिणे घेऊनी धरणे बैसले आधीच वयाने म्हातारी पोटात अन्न नाही तिळभरी पाणी पिना घोटभरी श्रद्धा भारी उपदेशी 3 दिवस हरनिशी म्हातारी राहिली उपवाशी बाबा उपदेश देतील देशी प्रयोपवेशी तोवरी पंत्रोपदेश घेतल्या विणे किमर्थ शिर्डीचे जाणे येणे उतरल्या स्थळी घेतले धरणे निर्वाणतेने मांडिले अन्नपान केले वर्जना ऐसे तप ते 3 दिन करिता कष्टली देशमुखीन उदासीन बहु झाली माधवरावा अस विचार पडला प्रकार हा तव नाही भला काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भीना मग ते जाऊन मशिदीसी बैसते झाले बाबापाशी नित्याची या कुशल वृत्तासी आदरेशी ते पुसत श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार तो नारायण तेली चळला फार गांजी अनिवार माझ लागी पाहोनी म्हातारीचा विचार श्यामा आधीच कष्टी फार कैसे करावे तरी साचार उसे निर्धार बाबासी एकाय गौड मंगाल देवा खेळा आपुला इतरांना पाठावा त्वा माणसे एकेकाण मी गावा आम्हा पुसवा विचार ती देशमुखी नवयातीत अन्न पाण्याविरहित राहिली 3 दिवस उपोषित तुझवरी हेत धरुनी म्हातारी ती परमहट्टी तुझ्या पायी निष्ठा कट्टी तू तो तीस न पासी दृष्टी करीतोस कष्टी का तीस आधीच ते शुष्क काष्ट दुराग्रही महाकाष्ट अन्ना विणवाटते स्पष्ट प्राणची नष्ट होतील म्हणतील म्हातारी गेली दर्शना उपदेशाची धरुनी वासना साई बाबासी नाही करुणा केले मरणाधीन तिला बाबा घडो न द्या ऐसा प्रवाद सांगोनी तिला हितवाद करा ना का तिजवरी प्रसाद हा अप्रमाद निरसाकी अंगात नाही वरले त्राण कासावीस होतील प्राण म्हातारी ती पावेल मरण तुम्हासी
अपशरण येईल. म्हातारीचे दुर्धर व्रत अमासी पडली चिंता बहुत. दुर्दैव म्हातारी झाली अमृत गोष्ट अनुचित घडेल. म्हातारीने मांडिला त्रागा न करिता तिजवरी कृपानुरागा. दिसेन दडगत तिची मलागा स्वमुखे सांगा तीस काही. झाली सीमा अध्यायाची पुढील श्रवणेच्छा श्रोतयाची. पुढील अध्यायी पुरेल साची प्रेमरसाची ती जोड. पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेशा जो केला त्या म्हातारी कारणे. तयाची या सादर श्रवणे उठेल धरणे अविद्येचे. हे माड साई पायी शरण श्रोतया घाली लोटांगण. अल्पयासे भवतरण कराया श्रवण तत्पर व्हा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते मदनुग्रहो नाम अष्टादशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.